मंडळी, आपल्या सगळ्यांना पावभाजी खायला खूप आवडते, पण तुम्ही कधी अंडा मसाला पाव ट्राय केलाय? तर आज आपण ही चमचमीत रेसिपी बनवणार. तुम्ही पावभाजीला पण विसरून जा, एवढी भारी आणि एकदम कमी वेळामध्ये बनवून तयार होते. तर यासाठी सर्वात पहिले आपण खड्या मसाल्याची पावडर तयार करू. मसाला पावडर तयार करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला गॅसवरती पॅन ठेवून मग सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे. तर यासाठी इथे बडीशोप, धणा, जिरं, थोडीशी काळी मिरी, दालचिनी, 2 लवंग आणि लाल मिरची जी आपल्याकडे असते अवेलेबल तिखटवाली, त्याचबरोबर इथे 2 हिरवी वेलची घेतलेले आहेत. आता हे सगळं खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला थोडं मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर हे आपल्याला ग्राइंड करायला घ्यायचं आहे. ग्राइंड करताना आपल्याला याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या 10 ऍड करायच्या आणि ह्याची पावडर तयार करायची. मसाला पावडर झाल्यानंतर इथे आपण ऑमलेट बनवूया. जसं आपलं नॉर्मल ऑमलेट बनवतो तसंच घ्यायचं आहे. फक्त ऑमलेट करताना आपण फेटून घेतो ना, तसं फेटून घ्यायचं नाही. अख्खाच्या अख्खा अंडा असं आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तवा गरम झाल्यानंतर थोडंसं तेल घेऊन मग अंडा आपल्याला जसंच्या तसंच टाकायचं त्याच्यावरती. गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची, फास्ट ठेवू नका. तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर अंडा टाकून घेऊया आणि त्याच्यावरती चवीनुसार मीठ आणि थोडंसं असं लाल तिखट वरून स्प्रेड करूया. पलटी करून आपले ऑमलेट शिजून घेऊया. अशा प्रकारे मी 4-5 ऑमलेट तयार केली. आता इथे गॅसवरती पॅन ठेवूया. पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल, जिरं आणि एक कांदा घेतलेला आहे बारीक कापून. कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया. काही कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया. कांदा थोडा सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया. चम्मचने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता या स्टेजला आपण आपले जे घरातले मसाले आहेत ते ऍड करून घेऊया, जसे की लाल तिखट, धणा पावडर, हळद पावडर आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया, म्हणजे मिक्स करून घेऊया. आणि आता या स्टेजला सगळे मसाले मिक्स झाल्यानंतर जी आपण मसाला पावडर तयार केलेली ती पावडर याच्यामध्ये ऍड करून घेऊया. ती पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. त्यानंतर तुम्ही पाहू शकता कसं सुक्का असं झालेलं आहे. आता या स्टेजला इथे आपल्याला 2 टॅमॅटोची प्युरी ऍड करायची आहे. या मसाल्यामुळे अंडा पाव मसाल्याची चव एवढी भारी होते. तुम्ही पण एकदा करून बघा आणि तुमचं फीडबॅक मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. आता इथे ना आपण थोडंसं गरम पाणी टाकून घेऊया, म्हणजे ते थोडंसं घट्ट आहे ना, थोडंसं पातळ होण्यासाठी. आता या स्टेजला आपण 2 मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवूया. आणि आता इथे आपला मसाला मस्तपैकी तयार आहे. आता थोडंसं चम्मचने फिरवून याच्यावरती जे ऑमलेट आपले तयार आहेत ते ऑमलेट याच्यावरती ठेवूया. सगळे ऑमलेट ठेवल्यानंतर एकदा आपण पलटी मारून घेऊया, म्हणजे दुसऱ्या साईडला पण त्याचा मसाला लागला जाईल. ऑमलेट अशी पलटी केल्यानंतर या स्टेजला आपण गॅस बंद करून घेऊया. अजूनही भारी दिसण्यासाठी आपण याच्यावरती ना कोथिंबीर स्प्रेड करूया, म्हणजे एकदम भारी दिसतं. कसं दिसतं बघा, मस्त छान दिसतंय ना. तर आता डिशमध्ये घेऊया आणि डिशमध्ये सगळं ऑमलेट काढल्यानंतर आता याच मसाल्यामध्ये जो थोडा बहुत मसाला उरलेला असतो पॅनमध्ये, त्याच मसाल्यामध्ये आपण जसं पावभाजीसाठी पाव शेकवतो ना, थोडंसं बटर टाकून त्याच्यामध्ये आपण पाव शेकून घेऊया. जेवढे आपल्याला पाव पाहिजे त्या मसाल्यामध्ये फिरवून घेऊया, म्हणजे आपला अंडा मसाला पाव मस्तपैकी तयार होतो. एवढी भारी रेसिपी बनते ना मंडळी, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. संडेसाठी खास ही रेसिपी नक्की बनवा. तर अशी छानशी मसाला अंडा पाव रेसिपी आपली तयार झालेली आहे. झणझणीत चमचमीत अशी मस्तपैकी घरातल्यांना खाऊ घाला आणि तुम्ही पण खा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप चमकी चॅनलला सबस्क्राईब करा.